नमस्कार। आज आपण गुढीपाडवा निमित्त बनवलेले आहे श्रीखंड पुरी। पाहू शकता किती मस्त बनलेला आहे। घरच्या घरी श्रीखंड पाहू शकता मस्त। नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आपण बनवूया घरच्या घरी श्रीखंड। कसं बनवलं ते पाहूया। हे घरी लावलेलं दही आहे, पाहू शकता। आपल्याला आता एका कपड्यामध्ये दही काढून बांधून ठेवायचे। व्हिडिओ कसा आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन वरती प्रेस करा, म्हणजे माझे छान छान रेसिपीचे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। हे असं बांधून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित घट्ट बांधायचं एकदम। आणि लटकून कशाला तरी बांधायचं। हे असं मी छोटा रॅक आहे त्याला बांधलेला आहे। ते 8-12 तासांसाठी असं बांधून ठेवायचं, म्हणजे त्यामधलं पाणी सर्व निघून जाते। अशा प्रकारे 12 तास झालेले आहेत। आता आपल्याला काढून घ्यायचं आहे, पाहू शकता। हे झालेलं आहे 250 ग्रॅम, आणि मी साखर घेतलेली आहे 125 ग्रॅम, आणि दूध घेतलेलं आहे एक छोटी वाटी। आपल्याला आता हे दही व्यवस्थित चाळणीमध्ये असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। चमच्याने पण होतं, पण खूप वेळ लागतो। पाहू शकता किती मस्त बारीक होते पुरणासारखं। पुरणाच्या चाळणीने सुद्धा करू शकता आपण। एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होते। त्यामध्येच आपल्याला आता पिठी साखर घालायची। पिठी साखर चमच्याच्या साहाय्याने असे व्यवस्थित फिरवून मिक्स करून ते व्यवस्थित दोन्ही एकसारखं एकजीव होऊन खाली येते। थोडं थोडं दूध घालायचे। मस्त प्रमाण झालेलं आहे। चक्का पण खूप छान झालेला आहे। 12 तासात व्यवस्थित होते। आता सर्व दूध घालून मी मिक्स करून घेतले। थोडंसं जायफळ घालायचं, जास्त नाही घालायचं। आता थोडंसं मी खिसून घातलेलं आहे, जास्त नाही, मुलांना नाही आवडत जास्त जायफळ। थोडंसं चवीसाठी घातलेलं आहे। वेलची पूड, साखर जर तुम्हाला हवी असेल तर अजून थोडी घालू शकता, पण मी घातलेलं प्रमाण व्यवस्थित आहे। दही जर आंबट असेल तर अजून साखर घालू शकता। आपल्याला आता ड्रायफ्रूट्स घालायचे, काजू, बदाम, पिस्ते, आणि मिक्स करायचे। पाहू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे। कलर पण मस्त पांढरा शुभ्र आलाय। तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी काढून घ्यायचे। मस्त झालेलं आहे। अजून आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे, आणि थोडंसं केशर घालायचं आपल्याला। केशरच्या 10-12 काड्या घातलेल्या आहेत। केशरमुळे मग खूप छान कलर येतो। मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मस्त पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे। मस्त, खूप छान। तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कसं होतंय ते। आता आपण नैवेद्याचं ताट भरायला घेऊया। लिंबू, काकडी, गाजर, भात,
भाजी सांडग्याची भाजी आहे, श्रीखंड, पापड आणि आता ही पुरी बनवलेली आहे, श्रीखंड पुरी. गुढीपाडवा म्हटलं तर श्रीखंड पुरी हवीच. पाहू शकता काय अफलातून झालेलं आहे ताट आपलं. हे थोडंसं वरण घालूया. मस्त. तुम्हाला ही थाळी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तूप टाकायचे. जबरदस्त झालेला आहे. श्रीखंड तर खूपच अफलातून झालेला आहे. मस्त दिसते. वा, जबरदस्त. चला तर मग गुढीपाडवा स्पेशल थाळी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल